नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि नामवंत व्यक्तिमत्व तसंच सतत चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास। त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतचा त्यांचा जोही काही प्रवास राहिला आहे, चांगला वाईट, तो आपण जाणून घेणार आहोत। आणि ते सुप्रसिद्ध आणि सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे इंदुरीकर महाराज। कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आणि विनोदी शैलीतील वक्ते म्हटलं की आपल्याला इंदुरीकर महाराज यांचं नाव सर्वात आधी आठवतं। कारण समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आजच्या भरकटलेल्या तरुण पिढीला घडवण्यासाठी, त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी जर ज्यांनी खूप कष्ट घेतले असतील, आपल्या विनोदाच्या शैलीतून का होईना पण त्यांनी थेट समाजात चाललेल्या चुकीच्या रूढी परंपरा किंवा सासूसुनांमधले मतभेद, त्यांच्यामधले चुकीचे संबंध, आजची चुकीच्या मार्गाला जाणारी तरुण पिढी, या सगळ्यांवर त्यांनी थेट बोट ठेवून ते कोणालाही न घाबरता आजपर्यंत त्यांच्या कीर्तनात बोलत आलेले आहेत। ते म्हणजे सगळ्यांचेच लाडके समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज। तुम्हाला काय वाटतं? आज इंदुरीकर महाराजांजवळ संपत्ती आहे, पैसा आहे, नाव आहे, प्रसिद्धी आहे, पण हेच सगळं काही मिळवण्यासाठी त्यांनी किती अहोरात्र कष्ट घेतले असतील? किंवा आज आपल्याला ते एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व जरी दिसत असले तरी सुद्धा यामागे त्यांचा खरा संघर्षाचा प्रवास काय होता, या मागची खरी कहाणी काय होती? कारण एखादी गोष्ट जेवढी आपल्याला सोपी दिसते तेवढी सोपी नसते, त्यामागे सुद्धा कष्ट असतात, मेहनत असते। त्याच इंदुरीकर महाराज यांचा प्रवास कसा सुरू झाला, ते इथपर्यंत कसे पोहोचले, त्यांचं खरं नाव काय आहे, त्यांच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, किंवा सध्या सुरू असलेला वाद आणि सध्या सोशल मीडियावर काय काय चर्चेत आहे, सर्व काही आपण आज इंदुरीकर महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। कोणत्याही कहाणीची सुरुवात होते ती जन्मापासून, तसंच इंदुरीकर महाराज यांच्या आयुष्याच्या आणि संघर्षाच्या कहाणीची सुरुवात झाली होती 9 जानेवारी 1972 या दिवसापासून। इंदुरीकर महाराज यांचा जन्म 9 जानेवारी 1972 रोजी महाराष्ट्रातील जे आधीच अहमदनगर होतं आणि आत्ताच अहिल्यानगर या जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी या छोट्या गावात आणि एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता। इंदुरीकर हे जे टोपण नाव त्यांना मिळालं आहे, हे त्यांना नंतर मिळालेलं नाव आहे। इंदुरी या गावावरून त्यांना नंतर इंदुरीकर हे नाव मिळालं होतं, पण त्यांचं मूळ खरे जन्म नाव आहे निवृत्ती काशीनाथ देशमुख। लहानपणापासून त्यांच्या कुटुंबाचं जे बॅकग्राऊंड होतं ते वारकरी संप्रदायाशी जोडलेलं होतं, म्हणजे त्यांची जी नाळ वारकरी संप्रदायाशी जोडली गेली ही त्यांच्या लहानपणापासूनच जोडली गेली। तशा विठ्ठलमय वातावरणात त्यांचं संगोपन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जन्मदाच कीर्तनाचे किंवा अध्यात्माचे गुण होते। सोशल मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे वडील हे देखील कीर्तनकार किंवा वारकरी परंपरेशी जोडलेले होते, त्यामुळे लहानपणापासूनच धार्मिक आणि सामाजिक विचार त्यांच्या घरात रुजले। आधीच्या काळी आज जेवढी सुखसुविधा आहे तेवढी नव्हती, त्यामुळे त्यांचं बालपण हे सुद्धा एका मध्यमवर्गीय सोयी सुविधा असलेल्या कुटुंबामध्येच गेलेलं आहे। आज जरी ते खूप श्रीमंत दिसत असले तरी पूर्वीपासून ही त्यांना वडिलोपार्जित आलेली श्रीमंती नाही। त्यांच्या घरामध्ये सुद्धा आधीपासून गरिबी आणि साधारण परिस्थिती होती, पण कुटुंबामध्ये मात्र शिस्त होती आणि त्या शिस्तीमधूनच ते घडले। म्हणूनच ते एवढ्या प्रखरपणे आजकाल आई वडील आपल्या मुलांचे जे लाड करतात याच्यावर बोलतात, कारण त्यांनी आधीची शिस्त, आधीचे नियम अनुभवलेले आहेत। असंच इंदुरीकर महाराजांचं बालपण गेलं, प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढचं शिक्षण इंदुरीकर महाराज यांनी BSc आणि BEd करून पूर्ण केलं। कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर सर्वात आधी ते शिक्षक म्हणून काम करीत होते। काही दिवस त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलं। त्यानंतर कुठेतरी त्यांच्या मनाला वाटलं असेल की आपण ही नोकरी सोडावी आणि वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो पुढे चालवावा। आणि त्यांचं बोलणं देखील स्पष्ट वक्तव्य होतं, बोलण्याची त्यांची शैली चांगली होती, विनोदी भाषा वापरण्याची त्यांना सवय होती, त्यामुळे त्यांनी कायमचाच शिक्षक या पदाचा राजीनामा दिला। थोडक्यात म्हणायचं तर शिक्षणाची नोकरी त्यांनी कायमची सोडली आणि नंतर कीर्तनकार म्हणूनच ते कायमचे सक्रिय झाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली। इंदुरीकर महाराज हे विनोदी, सहज ग्रामीण जीवनाशी जुळणाऱ्या उदाहरणांनी भरलेले कीर्तन करायचे। त्यांचं बोलणं विनोदी होतं, त्यामुळे खूप कमी काळामध्ये ते प्रसिद्ध झाले, लोकांच्या आवडीचे बनले।
खास करून तरुण पिढीला त्यांच्या कीर्तनाने वेड लावलं आणि तरुण पिढीला त्यांच्याकडे आकर्षित केलं, म्हणून आज सुद्धा खूप मोठ्या संख्येने त्यांच्या कीर्तनाला उपस्थिती असते. त्यांच्या कीर्तनाच्या तारखा देखील सहजासहजी मिळत नाहीत. एवढं नावलौकिक त्यांना त्यांच्या विनोदी शैलीमुळे मिळालं, परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला. जवळपास आयुष्याची 30 वर्ष तरी त्यांनी हा संघर्ष केला असेल. तेव्हा कुठे जाऊन आज ते एवढ्या उंचीवर आहेत. त्यांचं बोलणं स्पष्ट वक्तव्य असतं. ते कधीच कोणालाच घाबरत नाहीत. त्यांच्या कीर्तनामध्ये सडेतोड बोलतात. कोणत्याही विषयाला ते डायरेक्ट हात घालतात, ज्यावर अनेक लोक बोलायला घाबरतात, पण ते कुठलाही विचार न करता त्यावर आपलं मन स्पष्टपणे मांडतात. साधारणपणे त्यांच्याकडून मुद्दा असा येतो की समाजातील रूढी परंपरा, नीतिमत्ता, व्यसनमुक्ती, कौटुंबिक मूल्ये यावर तोडगा काढावा, म्हणजे या गोष्टींवरच त्यांचं भाष्य असतं. त्यांच्या पहिल्या कीर्तनाची कॅसेट 2003 मध्ये बाजारात आली आणि लोकांमध्ये हळूहळू लोकप्रियता वाढू लागली. यूट्यूब व इतर प्लॅटफॉर्मवर त्यांचे व्हिडिओ लोकप्रिय झाले आणि त्यामुळे त्यांच्या संदेशाची पोहोच शहरी आणि ग्रामीण भागात एकसारखीच वाढली आणि ते इथपर्यंत पोहोचले. इंदुरीकर महाराजांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जर बोलायचे झालं तर महाराजांच्या पत्नीचं नाव आहे शालिनीताई देशमुख आणि त्या देखील कीर्तन सेवा करतात. तसंच समाजसेवेच्या कार्यामध्ये देखील त्या सक्रिय असतात. त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं नाव आहे ज्ञानेश्वरी देशमुख आणि मुलाचं नाव आहे कृष्णा देशमुख. ज्ञानेश्वरी देशमुख यांना तुम्ही चांगलेच ओळखायला लागले असाल, कारण त्यांच्या साखरपुड्यावरून नोव्हेंबरमध्ये अनेक चर्चांना वेगवेगळे उधाण आलं होतं. असो, तो सगळा वेगळा विषय आहे. महाराज सध्या ओझर, संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यात कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचं मूळ गाव जरी इंदोरी असलं तरी सुद्धा ते त्यांच्या मूळ गावी न राहता अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ओझरमध्ये वास्तव्याला राहतात. आता हे झालं त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल. आता जाणून घेऊ त्यांच्या काही सामाजिक कार्याबद्दल. इंदुरीकर महाराज ज्ञानेश्वर मौल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत, ज्या माध्यमातून ते शिक्षण, समाजसेवा आणि जनजागृतीचं काम करतात. तसंच ते एक गोशाळा सुद्धा चालवतात. त्यांची सगळी देखभाल करणं, गायींची सेवा करणं हे कार्य सुद्धा ते करतात. तसंच अनाथ मुलांची एक शाळा सुद्धा ते चालवतात. अशा प्रकारे विविध पद्धतीने ते समाजकार्य सुद्धा करतात. केवळ कमावलेल्या पैशांचा स्वतः उपभोग न घेता बाकीचा पैसा ते समाजकार्यासाठी सुद्धा खर्च करतात. ज्या वेळेस त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता त्यावेळेस सुद्धा काही रक्कम त्यांनी गोरगरिबांसाठी निधी म्हणून दिली होती. जरी समाजकार्य करत असले तरी सुद्धा ते काही वेळा वादामध्ये सुद्धा अडकलेले होते, कारण काही कीर्तनांमध्ये त्यांनी लिंगभेद, मुलं मुली याबद्दल विधानं केली होती, ज्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण झाला होता आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या सगळ्याला विरोध केला होता. अदालतांनी काही वक्तव्यांविरोधात आदेश देखील दिले आणि सोशल मीडियावरही त्यांच्यावर प्रतिक्रिया मिळाली. तसंच ज्या वेळेस त्यांच्या कन्येचा साखरपुडा 2025 मध्ये संगमनेरमध्ये राजेशाही पद्धतीने पार पडला, ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा सुद्धा लोकांनी त्यांना चांगलं धारेवर धरलं होतं. लोकांनी साधे विवाह करा अशी त्यांची शिकवण आहे आणि त्यांनी मात्र त्या शिकवणीचं पालन केलं नव्हतं, म्हणून यावर विरोध केला. महाराजांनी सांगितलं की हा साखरपुडा समाजाला बदलाचा संदेश देण्यासाठी केला होता. काही लोकांनी त्यांच्या विधानांवर आणि वैयक्तिक जीवनावर देखील टीका केली आहे. त्यांनी कधी कधी कीर्तन बंद करण्याचा इशारा दिला, पण नंतर पुन्हा तो इशारा त्यांनी तोडला नाही. इंदुरीकर महाराजांनी या टीकेवर देखील लोकांना सडेतोड जोरदार उत्तर दिलं होतं की ही राजकारणी मंडळी एवढा मोठा पैसा खर्च करून उधळून मोठमोठ्या सभा ठेवतात, त्यांना आपण बोलत नाही. मी 30 वर्ष या समाजासाठी माझं आयुष्य खर्च केलं. बोलून बोलून माझ्या हृदयामध्ये दुखतं. काही कीर्तनांमध्ये त्यांनी असं सुद्धा भाष्य केलेलं आहे की माझ्या एकनी एक बरगड्या बोलून बोलून सैल झालेल्या आहेत. एवढी कीर्तनं मी केली. एका दिवसाला 3 कीर्तनं मी करतो. या समाजाला सुधारण्यासाठी, समाजामध्ये बदल घडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतो. मी माझ्या कुटुंबाची देखील पर्वा केली नाही. 8 दिवस मी माझ्या परिवारापासून दूर राहायचो, माझ्या मुलाबाळांपासून दूर राहायचो. एवढं सगळं मी सहन केलं तरी या समाजाने मला त्याचं फळ मात्र वाईटच दिलं. आजपर्यंत लोक मला खूप वाईट बोलले तरी सुद्धा मी सगळं सहन केलं, परंतु आता लोक एवढ्या खालच्या पातळीला गेली की माझ्या घरादारापर्यंत, माझ्या परिवारापर्यंत पोहोचली. माझ्या मुलीच्या अंगावर कपडे कसे आहेत यावर आता लोकांचं लक्ष आहे. आता खूप झालं.
हे सगळं सहन होत नाही. म्हणून मला असं वाटतं की मी सुधरून जायला पाहिजे आणि ही कीर्तनरूपी सेवा कायमची सोडून द्यायला पाहिजे, असं ते बोलले होते. परंतु त्यांनी त्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही किंवा कीर्तनं बंद केली नाहीत. परत काही दिवसांनी ते त्यांच्या कीर्तन सेवेमध्ये सक्रिय झाले होते. कोणी कसं जगावं, कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. महाराज कसं जगतात, कसं वागतात हा त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे. जरी आज ते श्रीमंत असले, त्यांच्याजवळ सगळं काही असलं, पण तरी ते कमावण्यासाठी त्यांनी खूप काही गमावलेलं सुद्धा आहे. तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांनी नाही त्या नकारात्मक पद्धतीने महाराजांवर टीका केल्या होत्या, हे सुद्धा सरासर चुकीचं होतं. इंदुरीकर महाराजांसारख्या स्पष्ट वक्त बोलणाऱ्या व्यक्तीची या महाराष्ट्राला गरज आहे. आजच्या तरुण पिढीला गरज आहे. त्यांच्या बोलण्याने लाखो लोकांमधून जर एक व्यक्ती किंवा एक तरुण जरी सुधारला तरी त्यांचे कीर्तन करणं सफल आहे. कारण मागे पुढे सगळेच बोलतात, परंतु सगळ्यांच्या तोंडावर स्पष्ट बोलायला हिंमत लागते, जी हिंमत फक्त महाराजच करतात. खाली बसून टीका करणं खूप सोपं असतं, पण लाखो लोकांसमोर स्टेजवर जाऊन बोलणं मात्र कठीण असतं. म्हणून कोणीही महाराजांवर चुकीचं नकारात्मक भाष्य याच्या पुढे तरी करू नये. इंदुरीकर महाराज हे केवळ एक कीर्तनकार नाहीत, तर ते समाज प्रबोधन करणारे विनोदी वक्ते आणि सार्वजनिक विचारवंत आहेत. त्यांचा संदेश नेहमीच समाजातील बदल, कौटुंबिक मूल्य, सुयोग्य जीवनशैली आणि रूढींच्या बदलांवरच केंद्रित असतो. जरी विवाद कायदा समाजात आला तरी त्यांच्या कीर्तनांनी लोकांना विचार करायला भाग पाडलेला आहे. तुम्हाला इंदुरीकर महाराज आवडतात का? त्यांची कीर्तनं तुम्हाला आवडतात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतरांसोबत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.